ओम नमसिद्धेभ्यः। सम्यक दर्शन ज्ञानचरित्र रत्नत्रयाची महिमा अनमोल आहे. चरित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांतीसागर महाराजांनी या रत्नत्रयरूपी अनमोल ठेव्यास अंतिम काळापर्यंत आपल्या जीवनात महत्त्व दिले. त्याची महिमा संपूर्ण समाजास ते निरंतर आपल्या प्रवचनाद्वारे सांगत असत. आचार्यश्रींनी समयसार ग्रंथातील अनेक मौल्यवान पैलू आपल्या प्रवचनाद्वारे संपूर्ण समाजास दृष्टीपथास आणले. त्यातीलच एक अंश आपण या व्हिडिओद्वारे सादर करीत आहोत. त्याबरोबरच मी आपणास निवेदन करते की ह्या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या जीवन संस्कारात जीवन प्रभावना घडविण्यास आपलाही हातभार लागेल. चरित्ररूपी धर्मसाधना या सदरात आपण धर्माविषयीची शांतीसागर महाराजांची मंतव्य आपण ऐकत आहोत. जीवतत्वावरील निर्मल श्रद्धा हेच सम्यक्तत्वाचे मूळ आहे. जड स्वरूपी अजीवासंबंधी तृष्णा मोह सोडल्याशिवाय ती श्रद्धा कार्यकारी होऊ शकत नाही. त्या मोहाचा त्याग करण्यासाठी जिनवाणीचे सतत मनन चिंतन करणे आवश्यक आहे. जैन धर्म हा सधर्म आहे. सद्धर्माला नाशाची भीती नसते. हा सद्धर्म स्वाध्यायाद्वारे येणार आहे. यासाठी जिनवाणीचे मनन चिंतन करा. समयसार ग्रंथांची महिमा त्यांनी अनेक वेळा प्रवचनात वर्णली आहे. माणसाने सतत पुरुषार्थ करीत राहायला पाहिजे. केवळ दैवावर विसंबून बसू नका. प्रयत्न केल्यावर यश खात्रीने मिळते. सर्व जीवांना सिद्ध समान समजा. कोणाचाही तिरस्कार करू नका. आत्मदर्शन कसे होईल याची सोपी रीत सांगताना महाराज म्हणतात, तुमच्या स्वतःच्या आकाराचा विचार करा. स्वतःवर मन केंद्रित करून एकाग्र होण्याची सवय लावा. काही दिवसांनी इतर सर्व संकल्प सुटतील. दृष्टी अंतर्मुख होईल आणि ध्येय ध्यान ध्याता हे विकल्प संपून सहजच एकमात्र आत्म्याचा अनुभव येऊ लागेल. कर्माची निर्जरा त्या क्षणापासून होऊ लागते. हेच शास्त्राचे सार आहे. मारणांतिकी सल्लेखना जोविता असे एक सूत्र तत्वार्थामध्ये आहे. अर्थात अंतकाळी सल्लेखना संतोषाने धारण करावी. म्यानातून जशी तलवार वेगळी असते त्याप्रमाणे शरीर व आत्मा वेगळा समजून साधूंचा अखेरच्या क्षणी समाजासमोर प्रयोग होत असतो व त्यांचे प्रात्यक्षिक सल्लेखनेच्या समयी होत असते. साधक कशाय विकारांची आहुती देऊन आत्म्याची आराधना करीत असतो. म्हणूनच सल्लेखनेला भगवती आराधना म्हटले आहे. प्रत्येक साधूने सल्लेखना धारण करून शेवटी निर्विकल्प बनले पाहिजे. हा जैन आचार धर्माचा सार आहे. अशा वेळी आनंद स्वरूप आत्म्याच्या अनुभूतीशिवाय काहीच राहत नाही. असा तो साधना क्षण असतो. अशा समयाची प्राप्ती ज्यांनी करून घेतली त्यांनी समयसार जाणला असे म्हणावे लागेल. मरणाच्या भयाने सर्वांचा थरकाप होतो. म्हणूनच निर्भय होऊन साधलेले मरण ही या जन्माची कृतकृत्यता आणि पुढील जन्माचे पात्येय आहे. शरीर धर्म साधनेसाठी मिळाले आहे. जेव्हा देहाचा उपयोग धर्म साधनेसाठी होणार नाही हे दिसून येते तेव्हा त्याचा त्याग करता आला पाहिजे. सतविधीपूर्वक लेखना शरीर व कृशाय कृश करणे. स्वपर भेद विज्ञानपूर्वक क्रोध मान माया लोभ हे कशाय कृश करावे. याने आत्म्याची शुद्धी होते आणि आहाराचा क्रमशः त्याग करावा. याने शरीर कृश होते. हा सल्लेखनेचा खरा अर्थ आहे.
आचार्य श्री शांतीसागर महाराजांनी प्राप्त शरीराचा उपयोग तप, स्वाध्याय, ध्यान, उपवास, तीर्थाटन, समाजाला सदुपदेश असा चांगल्या रीतीने करून घेतला होता. आता त्यांचा या कार्यासाठी उपयोग होऊ शकणार नाही हे पाहून त्यांनी सल्लेकणा घेण्याचा निर्णय घेतला. मिथ्यात्व हे संसाराचे मूळ असून जोपर्यंत मिथ्यात्व सुटत नाही तोपर्यंत तप, संयम, व्रत सर्व व्रत व्यर्थ आहे. त्याकरिता सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. परपदार्थावरील आसक्ती कमी करून ममत्वाची पकड ढिली करा. ती एकदा सुटली की मोक्ष मार्ग दूर नाही. सम्यक दर्शन झाले की चारित्र्य आपोआप होईल. त्याबरोबरच आचार्य श्री देवानंदजी महाराज धर्माविषयी महत्त्व सांगत असताना, धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्मग्रंथ साचे बिना नरतिर्यांच समान. धर्मामुळेच सर्व काही प्राप्त होते. धर्माशिवाय जीवन शून्य आहे. भरत चक्रवर्तींनी संसारात राहून या संसारापासून विरक्ती घेतली होती. सतत त्यांच्या तनामनात धर्मसाधना, त्यागी सेवा यांचाच विचार असे. त्याने धर्मपुरुषार्थ केला. आज संसारात राहून गृहस्थांना असाच विचार करावयाचा आहे. मनुष्याला अध्यात्मज्ञान असून देखील सम्यक दर्शन होत नसेल तर ते ज्ञान मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. वर्तमान स्थितीत युवा पिढी मोठमोठ्या पदवीने विभूषित असतात, परंतु पारलौकिक पदवी प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे अंतरात्म्यातून ते दुःखी आहेत. त्यांचे मन चंचल होत आहे. मनाला स्थिरता आणण्यासाठी धर्म आवश्यक आहे. धर्मध्यानाला आपल्या जीवनाचे लक्ष बनवा. पोपट देखील आपण जसे बोलतो तसेच बोलू लागतो. त्याला माहीत नसते की याचा अर्थ काय आहे. समोरील व्यक्ती काय बोलत आहे तो समोरील व्यक्तीचे अनुकरण करतो. आपलेही पोपटाप्रमाणे झाले आहे. जाणून समजून चिंतन करून कोणतीही गोष्ट घडत नसून फक्त समोरच्याचे अनुकरण हीच भावना आपल्या मनात तयार होत आहे. मग तुम्ही सांगा, सम्यक दर्शनाचे सुख कसे प्राप्त होणार? सम्यक दर्शनाशिवाय मोक्ष आहे असे कोणत्याही जिनागम शास्त्रात उल्लेख नाही. व्यक्ती जीवनात जितका धर्म, स्वाध्याय, परोपकार, दान, संयम करतो तो निश्चित रूपाने मोक्षमार्गाचे कारण बनतो. परमात्मा प्रकाश प्रवचन सार, पंचास्तिकाय, बृहद्रव्य संग्रह अशा अनेक महान ग्रंथात याचा उल्लेख आहे. जाणून चिंतन करून कोणतेही निर्णय घ्या, याशिवाय तुमचे जीवन सुखद होणार नाही. भरत चक्रवर्तीने कोणाच्याही सांगण्याने अथवा जबरदस्तीने धर्मसाधना केली नसून सम्यक दर्शनपूर्वक धर्म जाणून त्यांनी आपले जीवन धर्ममय बनविले. म्हणूनच या संसारात धर्मरत्नाशिवाय कोणतेही मोठे रत्न नाही. धर्मात्म्यासमोर स्वर्गातील देव आणि इंद्र देखील झुकतात, नतमस्तक होतात. ही शक्ती केवळ धर्मप्रभावातच आहे. तर अशा प्रकारे आपण धर्माची महती जाणून घेतली. ती आपल्याला आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिनेंद्र.